आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। 45 लाख मुंबईकरांना पुराचा धोका। मुंबई पालिकेचा अहवाल। धोका टाळण्यासाठी पालिकेकडून अनेक उपाययोजना। मुंबईत आजपासून 10% पाणी कपात सुरू। गेल्या 6 दिवसांपासून 5% पाणी कपात सुरू होती। मुंबईतील 7ही धरणातील पाणीसाठा 6%वर। मुंबई महापालिकेकडून देशातील पहिलं हवामान बजेट सादर। 10,224 कोटींची तरतूद। जागतिक पर्यावरण दिनी 2024 ते 25 साठी बजेटचं अनावरण। हवामान बजेट सादर करणारी मुंबई जगातली 4थी महापालिका। यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये आयआयटी मुंबईला 118वे स्थान। भारतात आयआयटी मुंबईचं पहिलं स्थान। मुंबईच्या पवईत पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांवर दगडफेक। झोपडपट्टीवर तोडक कारवाई सुरू असताना दगडफेक झाल्याची माहिती। पुणे विमानतळावर दुबईवरून आलेल्या प्रवाशाकडून 24 कॅरेट 1088 ग्रॅम सोनं जप्त। 78 लाखांचं सोनं कस्टम विभागाकडून जप्त। एका आरोपीला अटक। सांडपाणी व्यवस्थापनासाठी पुणे पालिका जायकाकडून आता 4,300 कोटींचं कर्ज घेणार। पालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांसाठी योजना आहे। यासाठी 10 जूनला प्राथमिक बैठक। पुण्यात मावळसह पिंपरी चिंचवडवर जलसंकट। पवना धरणात अवघा 22.18% पाणीसाठा। आषाढीच्या तोंडावर इंद्रायणी नदीत फेसाळली। इंद्रायणी नदी दूषित झाल्याने नागरिकांचं आरोग्य धोक्यात। उपाययोजना करण्याची मागणी।